केंद्र शासनाने कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे. या कामाचं उद्घाटन रविवारी 10 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आज मोठ्या उत्साहात या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पार पडणार आहे. मात्र याच विमानतळावरून आता कोल्हापूर जिल्ह्यातील 3 महत्त्वाच्या नेत्यात झुंपले आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यात सोशल मीडियावर आणि श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शनिवारी महाडिक गटाने इमारतीचे व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे आणि आमदार सतेज पाटील यांनी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत इमारत पूर्ण होण्यासाठी आपण पाठपुरावा केल्याचे दाखले दिले आहेत. आमदार सतेज पाटील गटाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल केला. त्यासह केंद्रीय हवाई मंत्र्यांना लिहिलेली पत्रे आणि मंजूर केलेला निधी याचे दाखले देण्यात आले. एक प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार पाटील यांनी महाडिक यांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा यांच्याकडून ही पोस्ट व्हायरल केली आहे. फेसबुक पोस्ट करत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मी खासदार असताना कोल्हापूर विमानतळ विकासासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यावेळेस नवीन टर्मिनल इमारत उभारण्यास मंजुरी मिळाली होती. या टर्मिनल इमारतीची रचना नेहमीप्रमाणे आधुनिक शैलीत करण्यात आलेली होती. मात्र मी स्वतः यामध्ये लक्ष घालून व तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करून टर्मिनल इमारतीची किमान बाह्य रचना तरी ऐतिहासिक धाटणीची असावी अशी मांडणी करून त्याचे आरेखन तयार करून घेतले होते. माझ्या दिल्ली येथील तत्कालीन शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत या नवीन टर्मिनलचे ऐतिहासिक डिझाईन जे आहे ते फायनल करण्यात आले होते व ते मंत्री महोदयांकडे सादर करून मंजुरी घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मी पाठपुरावा करून या इमारतीसाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता. आधुनिकतेची जाण असणारे कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूर विमानतळाचा पाया रचला होता. कोल्हापूरचे ऐतिहासिक महत्त्व, संस्कृती ही हवाई मार्गे कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांना समजावी, त्याबाबत उत्सुकता व जिज्ञासा निर्माण व्हावी या उद्देशाने मी हा प्रस्ताव मांडला होता व त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले होते. आज ही इमारत साकारलेली पाहून एक आत्मिक समाधान लाभते. या वास्तूचे उद्घाटन होऊन लोकसेवेत सज्ज होत आहे याचा आनंद आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान सतेज पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.